नमस्कार मित्रांनो, मी अलकनंदा दुर्गे आपल्या सगळ्याचं माझ्या चॅनलवर स्वागत करीत आहे. इथे आपण ऐकणार आहोत श्रीमद वाल्मिकी रामायण बालकांड. इथे आज मी इक्ष्वाकू कुलाचा परिचय आपल्याला देत आहे. तुम्ही ऐका. ब्रह्मदेवाची उत्पत्ती अव्यक्त आहे. ते स्वयंभू, नित्य, शाश्वत आणि अव्यक्त आहे. त्यांच्यापासून मरीची झाला. कश्यप हा मरीचीचाच पुत्र आहे. कश्यपापासून विवस्वान व विवस्वानपासून मनुचा जन्म झाला. मनु हे पहिले प्रजापती होते. त्यांना इक्ष्वाकू नावाचा पुत्र झाला. इक्ष्वाकू कुलच आपण अयोध्येचा पहिला राजा असे समजा. इक्ष्वाकूचा कांतिमान मुलगा कुक्षी ह्या नावाने प्रसिद्ध होता. कुक्षीला विकुक्षी नावाचा तेजस्वी पुत्र झाला. महातेजस्वी विकुक्षीचा बाण हा पुत्र होता. बाणाचा पुत्र अनरण्य हा महातेजस्वी व पराक्रमी होता. अनरण्यापासून पृथू व पृथूपासून त्रिशंकू झाला. त्रिशंकूला धुंदमार नावाचा महायशस्वी पुत्र झाला. धुंदमारापासून महातेजस्वी महारथी युवनाश्वाचा जन्म झाला. युवनाश्वाचा पुत्र मांधाता हा सर्व पृथ्वीचा स्वामी होता. मांधाताचा पुत्र श्रीमान सुसंधी होता. सुसंधीला ध्रुवसंधी आणि प्रसेनजित हे 2 पुत्र झाले. ध्रुवसंधीला भरत नावाचा यशस्वी पुत्र झाला. भरतापासून महातेजस्वी असिताची उत्पत्ती झाली. असिताची हैहेय, तालजंध व शशबिंदू ह्या वंशातील लोकांचे शत्रुत्व आले. त्या तिघांबरोबर युद्ध करीत असताना असितला निघून जावे लागले. आपल्या 2 राण्यासह असित हिमालय पर्वतावर गेले. अल्पबल असलेला असित राजा हिमालय पर्वतावर मरण पावला. असे ऐकण्यात येते की त्यावेळेस असिताच्या 2 राण्या गर्भवती होत्या. एकीने सवतीच्या पुत्राचा नाश करण्याकरता सवतीला विषयुक्त भोजन दिले. त्यावेळी रमणीय हिमालय पर्वतावर भृगुकुलात जन्मलेले 54 ऋषी तपश्चर्या करीत होते. हिमालयावरच त्यांचा आश्रम होता. जिला विष देण्यात आले होते तिचे नाव कालिंदी होते. आपल्याला एक उत्तम पुत्र व्हावा अशी कमलनयना कालिंदीची इच्छा होती. महाभागा कालिंदीने देवतुल्य भृगुनंदन च्यवन ऋषीकडे जाऊन त्यांना नमस्कार केला. तेव्हा पुत्राची इच्छा करणाऱ्या कालिंदीला ब्रह्मर्षी च्यवन पुत्रजन्माबद्दल म्हणाले, महाभागे, तुझा गर्भात अत्यंत बलवान, महापराक्रमी आणि अत्यंत तेजस्वी असा सुपुत्र आहे. तो कांतिमान पुत्र लवकरच गरासह जन्म घेईल. कमललोचने, तू काळजी करू नकोस. विधवा राजकुमारी कालिंदी मोठी पतिव्रता होती. च्यवन महर्षींना नमस्कार करून ती परत आली. पुढे त्या राणीला एक पुत्र झाला. तिच्या सवतीने गर्भ नष्ट करण्याकरता जे विष दिले होते त्या गरासह कालिंदीच्या पुत्राचा जन्म झाला. म्हणून तो पुत्र सगर ह्या नावाने प्रसिद्ध झाला. सगराचा पुत्र असमंजस, असमंजसचा पुत्र अंशुमान, अंशुमानाचा पुत्र दिलीप आणि दिलीपचा पुत्र भगीरथ, भगीरथाचा पुत्र कुकुत्स,
कुकुत्साचा पुत्र रघु आणि रघुचा पुत्र प्रवृद्ध. प्रवृद्ध हा तेजस्वी होता, पण शापामुळे तो नरभक्षक राक्षस झाला. प्रवृद्ध कलाश्मपाद ह्या नावाने सुद्धा प्रसिद्ध होता. त्याच्यापासून शंखन, शंखनापासून सुदर्शन व सुदर्शनापासून अग्निवर्ण झाले. अग्निवर्णाला शीघ्रग, शीघ्रगाला मरु, मरुला प्रशक्षृ आणि प्रशक्षृला अंबरीष पुत्र झाला. नहुष राजा अंबरीषाचा पुत्र होता. नहुषचा पुत्र ययाती, ययातीचा पुत्र नाभाग आणि नाभागचा पुत्र अज होते. दशरथ राजा अजाचा पुत्र आहे आणि राम लक्ष्मण हे भाऊ दशरथाचे पुत्र आहे. इक्ष्वाकू कुळात जन्मलेल्या राजांचा वंश आधी काळापासून शुद्ध आहे. इक्ष्वाकू कुळात जन्मलेले सर्व राजे अत्यंत धर्मपरायण, वीर आणि सत्यवादी होते. नरश्रेष्ठ जनक राजा त्याच इक्ष्वाकू कुळात जन्मलेल्या राम आणि लक्ष्मणाकरता मी तुझ्या 2 कन्यांना मागणी घालतो. तुझ्या कन्या त्यांच्याकरता योग्य आहेत व ते तुझ्या कन्याकरता योग्य आहेत, म्हणून अनुरूप वरांना तू आपली कन्या दान कर. हा सर्ग इथे संपलेला आहे. नमस्कार. आपण पुन्हा भेटूया पुढच्या सर्गामध्ये. तुम्हाला सगळ्यांना हा सर्ग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये लिहा. जय श्रीराम. धन्यवाद.